एक छोटंसं गोंडस गाव होतं. त्या गावाचं नाव होतं सोनगाव. सोनगाव खूप शांत, सुंदर आणि आनंदी होतं. पण या गावात सगळ्यात जास्त प्रसिद्ध होती ती म्हणजे पाणीपुरी. हो, सोनगावची पाणीपुरी. इतकी चविष्ट होती की दूरदूरचे लोक खायला यायचे. त्या गावात एक खूपच गोड मांजर राहत होतं. त्याचं नाव होतं मिंटू. मिंटू पांढऱ्या करड्या रंगाचं, मोठ्या डोळ्यांचं आणि फारच खोडकर होतं. मिंटूला उंदीर, दूध, मासे सगळं आवडायचं. पण त्याला सगळ्यात जास्त आवड होती ते म्हणजे नवीन पदार्थ चाखायची. एके दिवशी दुपारी खूप कडक ऊन पडलं होतं. रस्त्यावर शांतता होती. तेवढ्यात पाणीपुरी, पाणीपुरी, थंडगार पाणीपुरी असा आवाज आला. आवाज ऐकल्यानंतर मिंटूने कान टवकारले. हे काय नवीन आहे? तो हळूच आवाजाच्या दिशेने चालायला लागला. पाणीपुरीवाला काका रस्त्याच्या कोपऱ्यावर पाणीपुरीवाले काका आपली गाडी लावून उभे होते. पाणी, बटाट्याची भाजी, चटणी सगळ्याचा सुगंध हवेत दरवळत होता. मिंटू एका झाडाखाली लपून सगळं पाहत होता. मिंटूचा प्लॅन. मिंटू मनात म्हणाला, अरे वा, मस्त वास येतोय, एकदा चाखून पाहूया. पण तेवढ्यात काही मुलं पाणीपुरी घ्यायला आली. मिंटू थांबून राहिला. संधी मिळाली. थोड्याच वेळात पाणीपुरीवाले काका फोनवर बोलायला बाजूला गेले. गाडीजवळ कोणीच नव्हते. मिंटूच्या डोळ्यात चमक आली. हीच माझी संधी. मिंटू उडी मारून गाडीवर बसला. त्याने एक पुरी तोंडात घेतली. कुर्र आणि दुसरी तिसरी पाणी तोंडात गेलं. चटणी नाकावर लागली. मिंटू म्हणाला, अरे बापरे, ही तर फारच चविष्ट आहे. तो आनंदाने 5 पाणीपुरी खाऊन टाकतो. तेवढ्यात मुलं ओरडली, अरे मांजर पाणीपुरी खातंय, अरे मांजर पाणीपुरी खातंय. पाणीपुरीवाले काका धावत आले. त्यामुळे मिंटू घाबरला आणि तिथून पळाला. पण पोट भरलेलं, धावता येईना. झाडाखाली येऊन मिंटू बसला. थोड्याच वेळात त्याचं पोर गुरगुरायला लागलं. गुर गुर. मिंटू म्हणाला, अरे देवा, एवढं खाऊ नये होतं. तो थोडा वेळ झोपून गेला. थोड्या वेळाने गावातली मुलं मिंटूकडे आली. त्यांनी त्याला पाणी दिलं आणि प्रेमाने थोपटून म्हणाले, मिंटू, परक्या गोष्टी खाऊ नयेत रे. मिंटूने मान हलवली. मिंटूची शिकवण. त्या दिवसापासून मिंटू कधीही चोरीने काही खाल्लं नाही. तो मुलांचा मित्र झाला आणि रोज दूध पिऊन खुश राहू लागला. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? परवानगीशिवाय काही खाऊ नये. जास्त खाल्लं तर त्रास होतो. स्वच्छ आणि योग्य अन्नच खावं. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.